राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ, भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवरे रघुनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशीची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतशी। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्याय आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। हे चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चला विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 18वा। देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते, ती कोणाची? याविषयी शंका व समाधान। आपण हा विषय घोळून घेतला आहे। देशकालाची ही प्रतीती आल्याशिवाय राहत नाही। प्रतीती येतेच, पण ती येणारी प्रतीती कोणाची आहे हा निश्चय करणं फार कठीण आहे। ब्रह्माची म्हणावं तर त्याच्या ठिकाणी कारणता नाही, त्याच्यापासून काही कार्य झालं नाही म्हणून त्याच्या ठिकाणी कारणता म्हणता येत नाही।
आणि मग ब्रह्माच्या ठिकाणी कारणता सिद्ध होत नाही, मग देश कालाच्या ठिकाणी तरी तेच कार्य आहे. देश कालच काय आहेत? कार्य आहे. मग त्याच्या ठिकाणी कशी कारणता प्रतीतीला येईल? येऊ नये ना, पण त्याच्या ठिकाणी येते. आणि देश कालाच्या ठिकाणी कारणता नसताना येते, म्हणजे त्याची नाही, देश कालाची नाही. आणि ब्रह्म असंग असल्यामुळं त्याची नाही. मग ही जे कारणता येते आपल्याला प्रतीतीला, ती कुणाची आहे म्हणून सांगावं, हा शिष्याला प्रश्न पडला. अहो दिसायलंय, मग ते कोणापासून तरी उत्पन्न झालंच असेल ना. कोणीतरी करता असल्याशिवाय उत्पत्ती होतच नाही, कारणाशिवाय कार्य घडतच नाही. मग ते कारण कोण? मग आपण ज्याला कारण म्हणतो का, त्या कार्यालाच म्हणतो आपण कारण. आपण मानतोच ना कारण, पण कोणाला मानतोत कारण? कार्यालाच कारण मानतो. मग आपली समजूत योग्य आहे का? पण आपलं धकायलंय. धका नाही, कोणी आडवं येई नाही ना. आता शास्त्र आडवं येतंय, पण शास्त्रात आलं तर है का नाही? शास्त्र आडवं येतंय की बाबा तुझे मानायला असते योग्य नाही, पण शास्त्रात आलं तर शास्त्र त्याला आडवं येईल. कुणालाही शास्त्र आडवं जात नाही, है का नाही? म्हणून देश कालाची ही जी कारणता आपणाला येते, ती त्या ठिकाणी अनिर्वचनीय उत्पन्न होते. अनिर्वचनीय पदार्थ हा काय उत्पन्न होईल, हा काही सांगता येत नाही. आणि त्याच्या अनिर्वचनीय पदार्थाला कारण सिद्धांत मतानं नसतं. आणि पूर्वमीमांसा शास्त्रानं पूर्वभावाप्रमाणे कारणता ही चैतन्याचीच आहे, कारण त्याचं प्रकाशन हे चैतन्यच करतो म्हणून. पण केव्हा करतय? उपाधीचा संघ घेतला तर. हा विषय आपण काल पाहिला. मग आज शिष्याला तीच शंका होते. काय म्हणतो पहा आता पुन्हा. पुन्हा म्हणजे ते ऐकून बी, गुरुजीनं सांगूनही तो म्हणतो पुन्हा, अशी शंका येते. कशी? देश कालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता प्रतीतीला येते, ती कोणाची? हा प्रश्न त्याला का पडलाय? कारण दोन्हीची कारणता नाही, मग कोणाची मानायची? जर त्याची स्वतःचीच असेल तर त्याची म्हणजे कोणाची? त्या देश कालाची. त्या देश कालाची जर असेल तर देश काल व्यावहारिक सत्यच आहेत, त्यांना सत्यता द्यावी लागेल. पण आकाशादिक सृष्टी सत्यच होणार त्याची मानली तर, आणि देशकाल ही सत्यच होणार. आणि जर त्याची कार्यकारणता स्वतःची नसेल, जर देशकालाची जर कारणता नसेल, तर त्या देशकालाच्या ठिकाणी जी प्रतीतीला येईल कार्यकारणता ही कोणाची? म्हणून
जर आपल्या वळणीवर कपडे स्वतःचेच वाळू घातलेले आहेत, रोजचे कपडे आहेत, आणि घरातल्या सगळ्याला माहित असतंय की हे त्याचा कापड आहे, हे त्याचं खमीस आहे, हा त्याचा ट्राउझर आहे, हे आईचं नाट आहे, सगळ्याला माहित असतंय, हे बाळाचं ड्रॉपर आहे का काय काय म्हणते ते माहिती असतात. पण घरात जर धोतर घालीतच नाही कोणी आणि वळणीवर जर धोतर दिसलं तर मग हे धोतर कोणाचं? कारण हे त्याचं घरातल्याच कोणाचं नाही, तर मग हे आहे कोणाचं? असा प्रश्न सहजच कुणालाही होतो. कारण वेदांत शास्त्र सांगतंय की ब्रह्माच्या ठिकाणी कारणता नाही, आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही, आणि कार्याच्या ठिकाणी कारणता नाही, कार्यता नाही. मग आहे तरी कोणाची? हाच प्रश्न. या शंकेचं उत्तर कळालं मग पुन्हा शंका होऊ नये. ही कारणता ज्याची सांगितली किंवा जशी सांगितली तशी कळणं महत्वाचं आहे आता. कारण कुणाची नाही हे कळालंय, मग ते कुणाची कशी आहे हे कळणं महत्वाचं आहे का नाही? मग बऱ्याच दिवसापासून चाललेली ही शंका आहे, वेगवेगळ्या रीतीनं, वेगवेगळ्या परीनं. पण आता देशकालाच्या ठिकाणी जी वाटत होती कारणता ती आता त्याची नाही, आणि निर्गुण निराकार असल्यामुळं ब्रह्म त्याचीही नाही, कारण ते असंग आहे. पण ती कारणता तर प्रतीतीला येते. कारणता म्हणजे आपणाला जे प्रतीतीला जगत व्हायले, हे जगत ते त्याच्या स्वभावानं तर सत्य नाही, हे का नाही? म्हणून ते जगत होण्याला कारण जे देशकाल लागतात, आकाशादी प्रपंच लागतात, हे सृष्टी लागते, पंचमहाभूत लागतात, याच्या ठिकाणी कारणता नाही म्हणतात. आणि निर्गुण निराकार ब्रह्म आहे, त्याच्यापासून हे जगत होणे शक्य नाही. मग हे जगत झालं तरी कोणापासून? याला कारण कोण? आणि याच्या ठिकाणी जी कारणता दिसायली ती कारणता कोणाची? याला कारण काय? पण कारणता दिसायली ना, याला काय कोणीतरी कारण आहे, कोणीतरी केलंय, कारणता दिसायली. लेकरू अंगणात खेळायले की त्याच्या ठिकाणी कारणता दिसते, त्या कार्याच्या ठिकाणी याला आई आहे, याला आई असणार, हे का नाही? कारणता त्याच्या ठिकाणी दिसती का नाही? कार्याच्या ठिकाणी कारणता दिसती, कारण हे कोणापासून तरी झालंय, याला कारण कोणीतरी आई याला असायलाच पाहिजे. मग वेदांत शास्त्र म्हणतंय कारणता नाही, याला कारणता नाही. आणि आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणानं काय व्हायले? प्रत्यक्ष प्रमाणानं आहे का नाही? मग प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा वेदांत शास्त्राला मान्य नाही का? प्रत्यक्ष प्रमाण हे वेदांत्यांना मान्य आहे का? वेदांत्यांना प्रत्यक्ष मान्य आहे, पण ते अपरोक्ष असलं तर ते प्रत्यक्ष कसं पाहिजे? अपरोक्ष पाहिजे. मग व्यावहारिक प्रत्यक्षता किती पण आहेत ना, पण पारमार्थिक दृष्टीनं जर पाहिलं तर त्याला अपरोक्ष येतं का? ती वस्तू अपरोक्ष आहे का? ती वस्तू सत्य आहे का? आणि ती वस्तू जर सत्य होत नसेल तर सत्य नसणाऱ्या वस्तूला कार्यकारण भाव नसतो तिच्या, कारण ती मिथ्यामध्ये गणल्या जाते. ती वस्तू
आणि मिथ्या असल्यामुळं मिथ्या वस्तूला कार्यकारण भाव नाही, ते युगपत उत्पन्न होतंय ना. ते कसं होतंय? युगपत उत्पन्न होतंय. म्हणून आपल्याला जरी त्या लेकराला कारणता प्रतीत येत असली, लेकराची कारणता, तरी पण ती कारणता वेदांत शास्त्र म्हणतंय अनिर्वचनीय. आपल्याला वाटतं याला कोणतरी आहे असेल, हे असं वाटणं, हे असं वाटणं हे अनिर्वचनीय मिथ्या आहे. कारण जे मूल प्रतीतीला येतं ते आईपासूनच झालेलं येतं, असा नियम काही करता येत नाही. पण आपण तोच नियम धरून बसलेलो आहोत. मग आई वाचून होतं का? आई वाचून होतं असं आपली बुद्धी मानित नाही. होतं ते आई वाचूनच होतं, पण आपली बुद्धी तशी मानित नाही. का मानित नाही? ती बुद्धी त्या पदार्थाला, त्या वस्तूला, त्या मुलाला सत्य समजायली. त्या मुलाला सत्य समजायली. वास्तविक पाहता त्या मुलाचा देह पंचमहाभूताचा म्हणजे पंचभूत हे जे कार्य आहेत त्याचा आहे, हे का नाही? आणि पंचमहाभूत वास्तविक सत्य नाहीत, हे का नाही? मग पंचमहाभूतालाही कारण देश काल सांगतात, आणि देश कालाच्या ठिकाणी कारणता नाही. कशाची? या आकाशादी प्रपंचाची कारणता त्याच्या ठिकाणी नाही, कारण तेच कार्य आहे. मग कार्यच कसं कारण होईल? पण कार्याच्या ठिकाणी कारणता दिसती. कार्याच्या ठिकाणी काय दिसती? कारणता दिसती. आता पहा, ज्या वेळेस मुलगा जन्मतो, मुलगा होतो, त्यावेळेस ते कुणाचं तरी कार्य आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी कार्यता दिसायली का नाही? मग ते मोठे झाल्याच्या नंतर तीच कार्यता कारण होते. त्याच्यापासून पुन्हा मूल जन्मत, मग त्याच्यापासून काय त्याच्या ठिकाणी कारणता येते. आणि आधी होती का? मग आधी नव्हती ना आता आली, आणि पुन्हा राहणार नाही. मग ती कारणता कशी आहे? मग कधी असतंय कधी नसतंय, त्याला काय म्हणा, है का नाही? मग त्या ठिकाणी आपल्याला जी प्रतीती यायली ना कार्य कारणतेची, ती कार्य कारणाची प्रतीती स्वप्नात काही येत नाही का? मग स्वप्न मिथ्य ठरविलं त्यावेळेस ती कार्य कारणता ही मिथ्य झाली का नाही स्वप्नाची? मग जसं स्वप्न आहे तशीच जागृती आहे. मग जागृती मधली ही कार्य कारणता कशी आहे? जगत मिथ्या म्हणल्यावर कार्यकारणता ही मिथ्याच झाली. मग मूळ ते आईपासून झालंय असं मानायला काय न झालं? सिद्धांत तर योग्य लागायला का नाही? पण आपला तसा अधिकार, आपली वृत्ती तदाकार नाही, सिद्धांताच्या आकारासारखी झालेली नाही. शास्त्राच्या मनोगताप्रमाणे आपल्या बुद्धीचं मनोगत नाही, म्हणजे तशी प्रतीती येत नाही. तिथं कार्य कारणता नाही अशी प्रतीती येत नाही. मग प्रतीती जर यायली तर ती खरी नाही हे तर ठरविता येतंय ना. मग वेदांत शास्त्र तेच म्हणतंय, प्रतीती येत असली तर येऊ द्या ना. येत असली तर येऊ द्या, पण ती खरी नाही. स्वप्न पडत असतील तर पडू द्या, पण खरे मानू नका. नाही नाही, आम्ही नाहीत मानित खरं स्वप्न. मग स्वप्न का खरं मानित नाही? स्वप्न का खरं मानित नाही? यावर शंका पुढे स्पेशल घेतलेली आहे. मग जसं आपण स्वप्न खरं मानित नाहीत ना, तशीच जागृती ही खरी
मानू नये, है का नाही? पण ज्या सत्तेत आपण असतो त्या सत्तेचा बाद हा प्रत्यक्षानं होत नाही, कारण ते प्रत्यक्ष असतं म्हणून. ते प्रत्यक्ष असतं ना, म्हणून बाध होत नाही. जसा स्वप्नामध्ये समोर एखादा मनुष्य आपल्याला बोलायला, है का नाही? मग ते हिताचं बोलो का अहिताचं बोलो, पण बोलला हे कळालं, है का नाही? आणि त्यावेळेस आपल्याला ते सत्यही वाटलं, है का नाही? पण त्यावेळेस ते मिथ्या वाटतं का असून? तसंच जागृती सुद्धा मिथ्या असून मिथ्या वाटत नाही. आता प्रत्यक्ष जरी आपल्याला कोणी बोलत असेल तर आपल्याला वाटतंय माझ्या समोर एक जण उभा आहे आणि ते मला बोलत आहे, मी त्याला बोलत आहे, कारण हे प्रत्यक्षता समोरासमोर आहे. ही प्रत्यक्षता प्रत्यक्ष आहे, है का नाही? म्हणून त्या ठिकाणी मिथ्यात्व हे ती बुद्धी मानित नाही, कारण त्या बुद्धीला, त्या वृत्तीला प्रत्यक्ष विषय विषय प्रत्यक्ष असताना तो विषय ती मिथ्या मानत नाही. कारण वृत्तीमध्ये जे चैतन्य आहे ते सतरूप आहे. ते कसं आहे? सतरूप आहे. मग ते सतरूप चैतन्यनं मग त्याच्या समोर काही येऊ ते सतरूपच मानते, कारण त्याचा स्वभाव कसा आहे. मग ते स्वप्नात गेलं तरी सत्यच मानते, जागृतीत आलं तरी, है का नाही? कारण त्याचा ते स्वभाव आहे. कारण ते स्वतः स्वभाव कसा आहे त्याचा? सतरूपा नाही ना, ते सत्य असल्यामुळं सगळं त्याला सत्यच दिसतंय, है का नाही? जसं एखाद्याची वृत्ती ब्रह्माकार झाली की त्याला सगळं ब्रह्मच दिसतंय. वृत्तीवर अवलंबून आहे नाही, वृत्ती कोण्या आकाराची झाली याच्यावर अवलंबून आहे. पण ज्या वेळेस विचार केल्यावर त्या वस्तूचं स्वरूप कळाल्यावर जरी वस्तू दिसत असली तरी तिचं मिथ्यात्व करता येतंय, अनुभवता येतंय. मिथ्यात्व अनुभवता येतंय. हा दिसल समोर, प्रत्यक्ष वाटल आणि ते सत्यही वाटल, पण अनुभवानं, है का नाही? ते माणसं म्हणतात ना, अहो त्या माणसाचं सांगू नका, त्या माणसाचे खाचे दात अलग आहेत आणि दाखवायचे दात. तो बोलतोय आणि करतोय. मग हे जसं त्याच्या ठिकाणी लक्षण करता येतं, वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे, त्याशी म्हणू नये साधू जगी विटंबना बांधू. हे जसं बाह्य लक्षण आणि आंतरलक्षण याच्यामध्ये जे सांगितलं आहे, बाह्य लक्षणानं दिसतो साधू, पण आंतरलक्षणानं खचाखच विषय भरलेले आहेत त्याच्या ठिकाणी. वरी भगवा झाला नामे आणि अंतरी वश्य. कशाला वश्य? विषयाला वश झालेला आहे, वश्य केला कामे. आणि विषयाला जो वश्य झालाय त्याला साधू म्हणावं का? तो जगामध्ये विटंबना करतो आणि त्याला कसं साधू म्हणावं? मग साधू कोणाला म्हणावं? जे विषयातीत झालेला आहे त्याला काय म्हणावं? साधू म्हणावं. पण तो का दाखवितोय त्याच्यावरल्या अंगानं? मी विषयामध्ये नाही, माझ्यामध्ये विषय नाहीत, मी विषयात नाही आणि विषय माझ्यातही नाहीत. जसे माझ्यात विषय नाहीत तसे मीही विषयात नाही, असं दाखवितो का नाही? दावणी वैराग्याची कळा, भोगी विषय सुख सोहळा.
मग दाखविणं वैराग्य, दाखवायलाय वैराग्य, पण ते वैराग्य आहे का? है का नाही? मग तसं आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष विषय पाहतो त्यावेळेस आपल्याला ते प्रत्यक्ष होईल, पण अंतरामध्ये त्याच काय पाहिजे? निश्चय केलेला पाहिजे की हा प्रत्यक्ष झालेला पदार्थ हा मिथ्या आहे. कारण आकारवान पदार्थ जेवढे म्हणून आहेत तेवढे कसे आहेत? मिथ्या आहेत. मग दिसा ना का पुढे प्रत्यक्ष दिसू द्या ना, पण कसं समजायचा? असं नुसतं ऐकून नाही, आपल्याला तशी वृत्ती करावी लागेल. अंतरी आपण आपलं साक्षी व्हावं लागेल. ज्यावेळेस आपण असे विषय हाताळतो, अशा संबंधात येतो, त्यावेळेस आपल्याला असं वाटायला पाहिजे की हे सर्व मिथ्या, हे सर्व कसं आहे? कल्पित आहे. वास्तविक कसं? स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्न हे असंच प्रत्यक्षाला येतंय आणि त्याचा लय होतंय, ते काय खरं नसतंय. तसंच मग ती जे त्या ठिकाणी जी कारणता प्रतीतीला येते ना, ती कारणता कशी आहे? जरी दिसत असली तरी ती कारणता सत्य नाही. वास्तविक विचार करून जर बघितलं तर, आणि विचार करून बघणं म्हणजे परमार्थ आहे, आणि विचार न करता करणं, विचार न करता करणं म्हणजे संसार आहे. मग संसारिक विचार न करणारे आहेत ना, म्हणूनच ते संसारात आहेत ना. त्यांच्या ठिकाणी विवेक नाही ना, म्हणून ते संसारिक आहेत. आणि ज्याच्या ठिकाणी विवेक प्राप्त झाला त्याला पारमार्थिक म्हणावं. आत्माच एक सत्य, बाकी सर्व याला म्हणायचं विवेक. विवेक नांदे त्याच्या सवे. सुरुवातीचं आहे ना आता, सुरुवात आहे ते त्याच मुक्ताबाईच्याच अभंगामधले. गुरुजी म्हणतात, तुला कार्यकारणता त्याची स्वतःची वाटायली का? तुला ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारणता वाटायली का? आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी तुला कारणता वाटायली? तर त्याचं मनोगत, त्याचं पारड कुंकड झुकत आहे बघा. आता यामध्ये ब्रह्माच्या ठिकाणी जर कार्यकारणता त्यानं जर समजा दिलीच असते तर काहीतरी अधिक गुण मिळाले असते त्याला. कशापेक्षा? देश कालाच्या ठिकाणी जर त्यानं कार्यकारणता मानली याच्यापेक्षा अधिक गुण ब्रह्माच्या ठिकाणी कारणता जर मानली असती तर. पण तो काय म्हणतो? जर देश कालाची त्याची स्वतःची कारणता असेल तर मग ते सत्यच होतील ना. कार्यकारण भाव हा सत्य होईल, म्हणजे देशकाल हे कारण या सृष्टीला कारण होतील. मग त्याचीच जर कारणता असेल देशकालाचीच, तर मग त्याच्यापासून होणारी ही सृष्टी ही कशी झाली? मग सत्यच झाली. सत्य मानायला काय हरकत नाही. आणि जर तो म्हणला असता ही कारणता ब्रह्माची आहे, मग ब्रह्माची असल्यामुळं जगत त्याच्यामुळं सत्य वाटतंय. ही कारणता कोणाची मानल्यामुळं? ब्रह्माची मानल्यामुळं ब्रह्माची सत्यता जगतात प्रतीतीला येते. हे म्हणणं किती बरोबर होतं? याच्यापेक्षा तर बरं आहे का नाही? पण हे सुद्धा बरोबर सुद्धा म्हणत नाहीत, जाणीत नाहीत, तसा अनुभव करीत नाही. मग जगताच्या ठिकाणी कारणता मानणं किंवा आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता मानणं, देशकालाच्या ठिकाणी कारणता मानणं, याच्यापेक्षा ब्रह्माच्या ठिकाणी मानावी कारणता. ते तरी दगडापेक्षा इटकर्म म्हणल्यासारखं आहे का नाही? पण तिथं कारणता देत नाही. तशीच तो शंका करतो. तो काय म्हणतो? आकाशाधिक सृष्टी सत्य होईल
केव्हा? जर देश कालाच्या ठिकाणी कारणता मानली तर. आता देश कालाच्या ठिकाणी कारणता मानून सृष्टी सत्य होईल का ब्रह्माच्या ठिकाणी कारणता मानून सृष्टी सत्य होईल? ब्रह्माच्या ठिकाणी. फायदा तरी कळावं का नाही हो? कशात फायदा आहे? तर एखादा चोर म्हणला मला 1,00,000 रुपये याजानं द्या मालक, आणि त्या मालकानं भाव केला त्याच्या संग. कशाचा? व्याजाचा. व्याजाचा भाव केला. काय भावानं घेशील? आता हा 5 रुपये शेकड्यानं देत होता इतरांना, तर तो चोर काय म्हणला? 10 रुपये शेकड्यानं घेतो मालक. मग तो मालक तर फुगलाच. मग तो म्हणला 1,00,000 पाहिजे का 2,00,000? चोर म्हणला, मालक म्हणला. मग त्या चोराला वाटलं हे 2,00,000 द्यायला बी तयार आहे. म्हणलं मग देत असला तर द्या 2 बी. हो. मग त्याला 2,00,000 रुपये दिले. कशाच्या आशेनं? त्या 10 रुपयाच्या आशेनं. 5च्या ऐवजी 10 यायलेत ना. पण त्या आशानं त्याला जर ते पैसे दिले 2,00,000 रुपये, तर ते चोराला दिलेले पैसे वापस येतील का? फायदा आहे का त्याच्यात? आणि द्यायला रक्कम दिली कशी? फायद्यासाठी दिली, फायदा बघून दिली. मग तसं यानं विचार करायला पाहिजे होता ना. फायदा बघून आपण कोणाची ठिकाणी कारणता मानावी. जीवाचं असंच झालंय ना, फायदा कळाला ना कशात येत. मग तो म्हणतो जर देश कालाच्या ठिकाणी कारणता मानली तर जगत सत्य होईल. आता कसं सत्य होईल? हे कसं? चोर आहे. देश काल कसे येतं? चोर येतं. त्या ठिकाणी कसा फायदा होईल त्याला सत्यता दिल्यावर? कारण तेच कसं आहे? तेच कार्यरूप आहे, तेच मिथ्या आहे. आणि ते स्वतः मिथ्या असल्यामुळं त्याच्यापासून होणार हे कसं सत्य होईल? मग हे कसं कळालं नसेल त्याला? असंच कळा नाही जगात जीवाला, फायदाच कळा ना. त्याच्यासाठी ही शंका इथं मान. तर गुरुजी म्हणतात हे बघ, देश कालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशाच्या ठिकाणी कार्यता जी प्रतीतीला येते ना, ती स्वतःची नाही, त्यांची स्वतःची नाही. हे तुला मागे अनेक वेळेस सांगितलंय. ते स्वतः कसे आहेत? ते स्वतः मिथ्या आहेत, हे का नाही? आणि मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी काय नसते? सत्ताच नसते, हे का नाही? त्याला सत्ताच नाही ना, ते दुसऱ्याच्या सत्तेवर जागणारा असतंय. स्वतःची सत्ता नसल्यावर, है का नाही? तसं देश काल आणि आकाशादी प्रपंच हे दुसऱ्याच्या सत्तेवर जगणारे आहेत. दुसऱ्या त्याला स्वतःची सत्ताच नाही. मग त्यांच्या ठिकाणी सत्ता मानून भागत नाही, चालत नाही. म्हणून त्यांची स्वतःची सत्ता नाही. मग तुझे प्रश्न केलास कोणाची म्हणून, तर सांगतो ऐक कशी आहे म्हणून. ते सांग. मायाकृत अनिर्वचनीय देशकाल. देशकालाची उत्पत्ती कशी आहे? मायाकृत आहे, है का नाही? आणि त्या मायाचे कार्य, मायापासून देशकालाची उत्पत्ती होते. आणि कशी होते? अनिर्वचनीय, म्हणजेच मिथ्या होते. मग अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीतीत होतात, पण ते उत्पन्न होतात पण कसे? कार्यतावान होतात. म्हणजे ते काहीतरी, म्हणजे दुसऱ्याचं कापड घालून आलेला माणूस
दुसऱ्याचे कपडे घालून आलेला माणूस त्याच्या ठिकाणी ते जे कपडे आहेत त्याचे ते त्याचेच वाटतात का नाही? ते घालून आले पण त्याचे आहेत का ते कपडे? आहे का नाही? पण ते उघडं पडतंय का नाही कवा तरी? नाही. एखादा समजा नवरदेव गेला बायको बघायला आणि त्याला कपडे नसल्यामुळं त्यानं दुसऱ्याचे कपडे, आहे का नाही, मित्रानं कपडे त्याला दिले, जाय बाबा हे मग चांगला ड्रेस आहे हे घालून जाय, पोरगी बघायला जाताना कपडे चांगले अंगावर असावं लागते तर म्हणून मग कपडे घालून जाय, मित्रानं दिले, आहे का नाही. आणि मुलगा तिथं ते बघायला गेला मुलगी, आणि मग तिथं बोलत बोलत माणसं म्हणले असते ना, काय मग मित्रमंडळी काही आहे का नाही तुम्हाला? ते म्हण हो आहे ना, लय चांगले मित्र येत. चांगले म्हणजे काय? अहो मला याला कपडे नव्हते घालायला, त्यानंच दिले ते कपडे. किती चांगला म्हणावा माझा मित्र, आहे का नाही. मग आता ते कपडे त्याचे आहेत का? ते उघडं पडलं का नाही? तसं मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जरी कारणता दिसत असली ना तरी ती उघडी पडत नाही. पण कुठं? वेदांताच्या ठिकाणी ही जगामध्ये उघडी पडत आहे का? त्याला उघड करणार कोणी नाहीच ना. विचारपूस करणार हो हे कपडे तू आहेत का म्हणून. पण संत म्हणतात दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःखानं काय केलंय? सुखाचं आंगड घातलंय आणि जगाला सळवायला लागले. पण हे जगातल्याला कळायले का? मग का म्हणून कळत नसेल बरं जगाला? अहो हे जे त्यांनी ते सुख म्हणून जे घ्यायले तर हे दुःखाला याचा परिणाम दुःख रूप आहे हे कळायलंय ना. कळायलंय तरी पण त्याला सुख काऊन मानित असते ना. त्यांना जे कळायले का ते न कळणच आहे. ते त्या दुःखामध्ये सुख मानायलेत ना, हे त्यांना कळायले ना त्याला हे सुख आहे म्हणून. ते सुख नाहीच पण ते काय मानायले? सुख आहे. मग हे ते ज्याला कळायले ना हे सुख आहे हे सुख आहे हे त्याच न कळणं. मग हे न कळणं घालवायचंय. ते अज्ञान न कळणं म्हणजे काय? आणि तेच अज्ञान घालवायचंय. ते अज्ञान गेल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणी आलेलं ते सुख, ते कसं हे कळालं. सुख नाही म्हणून कळालं की ते दुःखच आहे. ते सुख नाही म्हणून कळालं की दुःखच आहे ना. पण तसं कळणं त्याला कळणं म्हणते. पण दुःखाला जर सुख म्हणलं तर त्याला कळणं म्हणतात का? त्याला अज्ञान म्हणतात. न कळणं म्हणजेच अज्ञान. बघा ते अज्ञानाची तशी उत्पत्ती. न कळणं म्हणजे काय? अज्ञान. मग आपण जसं भ्रांतीमध्ये दुःखाला सुख म्हणतो हे त्याच्यात अज्ञान आहे. पण अज्ञान दिसत आहे का? पण अज्ञान कळत नाही का? अज्ञान कळत आहे ना. मग कळून घ्यावं लागतंय ना. परमार्थ म्हणजे काय? कळून घेणे हाच परमार्थ आहे ना. ते कळत नाही. मग कळून घेणे याला म्हणायचं परमार्थ. कारण देव स्वरूप हे कळत आहे, दिसत नाही. कळत आहे. दिसणं हे इंद्रियाचं कार्य आहे आणि कळणं हे आंतर इंद्रियाचं कार्य आहे. है का नाही? डोळ्याला कळत आहे का? दिसत आहे? कळत आहे का त्याला? आणि संसारिक लोकाला दिसलं की वाटतंय हे खरंच आहे. है का नाही?
पण ते खरं नसतंय आणि त्यालाच खरं म्हणतंय. मग पाहून खरं म्हणायलाय का ओळखून? पाहून म्हणाले पुस्तक. है का नाही? मग बायको पाहून करावं का ओळखून? ओळखून. मग गोरी बायको केली ती पाहून केली का ओळखून? पाहूनच केली. आणि काळी केली ती ओळखून केली. है का नाही? मग तसा ओळखून परमार्थ करावं का पाहून करावं? ओळखून करावं. है का नाही? कारण ओळखीता येतो. परमार्थामध्ये आल्यावर देव मी कोण आहे हे ओळखता येतंय का दिसत आहे आपल्याला? आपण आपल्याला दिसतोत का? आपण आपल्याला कुठं दिसतो? हा? आणि जे दिसत होत ते आहेत का? आणि जे कळत आहे ते नाहीत का? मग कळत आहे ते आहोत, दिसत आहे ते आहोत का? मग हे कळणं नाही का? मग परमार्थात हे कळून घ्यायचंय त्याला म्हणतात ना अज्ञान घालविणे. असं कळलं म्हणजे अज्ञान राहत नाही. पण ह्या जातीचा परमार्थ कोण करायले? ही वेगळीच जाते का नाही परमार्थाची? म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे पाहिजे जातीचे, ह्या जातीचे पाहिजे. कसे जमत नाहीत? येडे गोबाळ्याचे काम नव्हे. हे काम परमार्थात किती शहाणा लागतो माणूस पाहतो. इतका शहाणपणा कोणाजवळ असन? आता हे किती शहाणपणाच आहे. हा? इतका शहाणपणा हे जे आपण ज्याला वैज्ञानिक म्हणतो ना, ते सायंटिस्ट, शोध लावणारे, त्याला आणखी एक शब्द आहे हो. हा नाही आपण द्यायला ते काय म्हणतो तिथे. पण तेच वैज्ञानिक बुद्धीचेच असतात ते. पण ते आपण सगळ्यात शहाणे म्हणतो द्यायला, शास्त्रज्ञ आहे का नाही? आता ते शास्त्रज्ञ येत, पण कोणचे शास्त्रज्ञ आहेत ते? कोण्या शास्त्राचं ज्ञ आहे त्याला? ज्ञान आहे का नाही? विज्ञान शास्त्राचं त्याला, ज्ञानाचं ज्ञान नाही त्याला, विज्ञानाचं ज्ञान आहे. मग विज्ञानाचं ज्ञान श्रेष्ठ का ज्ञानाचं ज्ञान श्रेष्ठ? आहे का? आता घट विज्ञान आहे, घटाचं ज्ञान होणं श्रेष्ठ. घट विज्ञान आहे का नाही? मग त्या घटाचं ज्ञान होणं म्हणजे विज्ञान आहे, घटाचं ज्ञान होणं म्हणजे विज्ञान आहे का नाही? आणि तो घट माती आहे हे ज्ञान म्हणजे ज्ञान आहे, हे विज्ञान आहे का? मग ज्ञान श्रेष्ठ का विज्ञान श्रेष्ठ? मग सगळ्यालाच विज्ञान झालंय, सगळे घटाला घट घटच म्हणायले तर माती कोणीच. मग खरी माती का घट आहे ते? मग घट घट जरी म्हटलं तरी त्या घटाला अस्तित्व कवर आहे का नाही? त्या आकाराचा नाश आहे का नाही? मग विज्ञान हे जे ज्ञान आहे हे नाशिवंत आहे. हे ज्ञान कसं आहे? नाशिवंत ज्ञान आहे ते. मग त्या घटाच्या स्वरूपाचं अंतर्लक्षणाचं ज्ञान व्हायला पाहिजे. त्या घटात काय आहे? माती. मग ते घट काय आहे? माती आहे. मग घट दिसला की मातीचं ज्ञान व्हावं, याला म्हणायचं ज्ञान होणं, ज्ञानाचं ज्ञान होणं. पण असं ज्ञान व्हायला त्या जातीचं लागत आहे. कोण्या? वेदांताच्या जातीचं लागत आहे का नाही? विज्ञानाच्या जातीचं जमतंय का? म्हणून ते तुकाराम महाराज म्हणलेत की तुका म्हणे पाहिजे जातीचे. हे असं जाणायला कसे पाहिजेत?
असे जातीचे लागत येत. कोण्या? वेदांत शास्त्राच्या जातीचे. विज्ञान ह्या कोणते शास्त्रज्ञ? शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ जातीचे जमत नाहीत. येडे गाबाळ्याचे काम नव्हे. मग आता ते कोण झाले? येडे गाबाळे झाले का नाही? शास्त्रज्ञ सुद्धा केवढे आपण त्याला केवढं समजितो. पण संतांच्या दृष्टीनं, वेदांताच्या दृष्टीनं ते कसे आहेत? पण हे विचारातून बघितलं तर आहे का नाही? आणि एखादा शास्त्रज्ञ पुढे आला आणि त्याला म्हणलं तुम्ही येड्या गाबाळेच आहेत, अजून कवर हातात हे येड्या गाबाळ तुम्ही असं म्हणाव का त्याला? हे मनात ठेवायची विद्या आहे का वाटायची तशी सांगायची आहे का नाही? म्हणून हे अंतर्लक्षण हे आपले जागृत करावं लागते. हे अंतर्लक्षण आहे. आपल्या वृत्तीचे जरी जगत हे सत्य प्रतीला येत असलं तरी हे कसं आहे? मिथ्या आहे. अशी मनात जागृती पाहिजे आहे का नाही? म्हणून गुरुजी म्हणतात देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता ही त्याची स्वतःची नाही. मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणतावान प्रतीत होतात. ते दिसणं बी अनिर्वचनीयच आहे. आणि ती सत्यत्व वाटतंय ते हे कसं आहे? अनिर्वचनीयच. आणि आकाशादी प्रपंच मायाकृत अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीत होते. कार्याच्या ठिकाणी कार्यता, कारणाच्या ठिकाणी कारणता जी दिसती ती वास्तविकतेची नाही. ती कशी आहे? ती कारणता मायाकृत आहे, म्हणजे अनिर्वचनीय मिथ्या आहे. परमार्थ दृष्टीने देशकाल कारण नाहीत. त्याला देशकाल कारण नाहीत. परंतु पण कोण्या दृष्टीनं? त्या दृष्टीनं. परंतु जसा पुत्रहीन पुरुष उदाहरण देतात. पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र व पौत्र या दोघांना पाहतो. स्वप्नामध्ये त्याला लेकरू नाही, काय नाही, आणि त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला मी बाप झालो, त्याला लेकरू दिसत आहे ते पुढे, आणि त्याला वाटतं हे मवत लेकरू आहे. आता त्या ठिकाणी जागृतीमध्ये तो कसा आहे? पुत्रहीन आहे का नाही? मग त्या ठिकाणी कारणता कुठून आली? त्याच्या बाप होण्याची, त्या मिथ्या पुत्रापासून आहे का नाही? मग त्या मिथ्या पुत्रापासून वास्तविक पाहता त्याला मुलगा आहे का? पण स्वप्नात प्रतीला आलाय. आणि मग तो जो त्या ठिकाणी कारणता यायली त्याच्या ठिकाणी त्याला जी कारणता यायली कशामुळं? पुत्रामुळं. मी बाप आहे, मी बाप आहे. वास्तविक पाहता तो बाप आहे का? मग ती कारणता यायली ती कशी आहे? तस मग पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र व पौत्र या दोघांना पाहतो. मुलगा आणि बाप हे पाहतो. तेथे पुत्र पौत्राचे शरीर अनिर्वचनीय युगपत उत्पन्न होतात. तिथं ते बापाचं बी मुलाचं बी एकदाच ते उत्पन्न होतंय शरीर. मग त्या ठिकाणी कोणी कोणाचं आहे का उत्पन्न करणार? नाही. पण तिथं दिसत नाही का ते कार्यकारण भाव? तरीही नसताना, तिथं कार्यकारण भाव नसताना पुत्राच्या ठिकाणी पित्याची कारणता दिसते. पुत्राच्या ठिकाणी याला कोणतरी पिता कारण आहे. मग पिता जो कारण आहे का त्याच ती कारणता पुत्राच्या ठिकाणी दिसते है का नाही? पितेची कारणता पुत्राच्या ठिकाणी दिसते आणि पुत्राची कार्यता पित्याच्या ठिकाणी दिसते. बघा ना, आता कार्य कोण आहे? पुत्र आहे. पण ती कार्यता कुठे दिसती? का म्हणून दिसावी तशी? कारण कोण आहे? पिता आहे. आणि ती कारणता कुठे दिसती? पुत्राच्या ठिकाणी दिसती. किती कमाल आहे, दिसत नाही का? मग हाय का त्याची? अहो
ज्याची आहे त्याच्या ठिकाणी दिसावं. ज्याची कारणता आहे, ज्याची कार्यता आहे ती त्याच्या त्याच्या ठिकाणी दिसावी ना. पण पित्याची कारणता पुत्राच्या ठिकाणी दिसते आणि पुत्राची कार्यता पित्याच्या ठिकाणी दिसते. म्हणजेच पुत्राला कारण कोण? पिता. हा, आणि त्या पित्यापासून हे कार्य झाले. म्हणजे ती कार्यता कोणापासून झाली? मग कार्यता कोणाची? पित्याची. कार्यता कोणाची? है का नाही? म्हणजे मग ती कार्यता पुत्राच्याच ठिकाणी राहावी ना. ती कुठे दिसायली? कारणाकडे दिसायली. आता हे सर्व मिथ्या प्रपंच असा, हे सगळं घेवाण देवाण आहे इथं. हे सगळं व्यवहार, याच्यामध्ये जो व्यवहार चालतो ना, हे असाच चालतो. त्या पुत्रानं जर त्याला कारणता दिली तर त्याची कारणता सिद्ध होती, आणि जर पुत्रानं जर कारणता नाही दिली तर त्याच्या ठिकाणी कारणताच नाही. मग आता बापाला कारणता देणारा कोण? पुत्र. हा, मग बापाला जन्म घालणारा कोण? आहे का हे ज्ञान खरं? हा, बापाला कुठे पुत्र जन्म घालतो का? आणि मग त्याला कारणता कोणामुळे यायली? पुत्रामुळेच यायली ती. मग बापाला कोणी जन्माला घातलं? पुत्रानंच घातलं ना. पुत्र नसताच झाला तर तो बाप झाला असता का? पुत्र झालाच नसता तर तो बाप झाला असता का? आणि तो बापच झाला नसता. हे जग असंय, हे खरंय का? म्हणून तर जगात मिथ्या म्हणतात. म्हणून हे कार्यकारण तर त्याच्या नाहीतच, या त्याच्या नाहीतच. मग पुत्राच्या ठिकाणी पित्याची अनिर्वचनीय कारणता आणि पित्याच्या ठिकाणी पुत्राची कार्यता प्रतीत होते. तसेच अनिर्वचनीय देशकाल, अनिर्वचनीय कार्यतावान, अनिर्वचनीय देशकाल आणि अनिर्वचनीय कार्यतावान. म्हणजे देशकाल ही अनिर्वचनीय उत्पन्न होतात आणि कार्यतावान म्हणून ही प्रतीला येतात. म्हणजे अनिर्वचनीय उत्पन्न बी व्हायचं आणि अनिर्वचनीय कार्यतावान बी दाखवायचं. वास्तविक पाहता ते कार्यतावान नाहीतच, कारणतावानही नाही आणि कार्यतावानही नाही. अनिर्वचनीय आकाशादी प्रपंच, अनिर्वचनीय कार्यतावान. हे कार्य अनिर्वचनीयता, कार्यतावान प्रतीत होतो. पण विचार जर केला पारमार्थिक दृष्टीनं, आता पारमार्थिक दृष्टीने विचार, खरा विचार म्हणजे वेदांत्यांच्या मताप्रमाणे जर बघितलं तर पारमार्थिक दृष्टीने देशकाल आणि आकाशादी प्रपंच यांच्यामध्ये कोणाकोणात हा, हे जे आपण कार्यकारण मानायलो ना, ह्या याच्यामध्ये पण पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर देशकाल आणि आकाशादी प्रपंच यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. ह्याच्यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. या रीतीने देशकाल सामुग्री वाचून, देशकाल सामुग्री वाचून जागृत प्रपंचाची अनिर्वचनीय उत्पत्ती आहे. जागृत प्रपंचाची कशी उत्पत्ती? मग देशकाला वाचूनच आहे. मग देशकाला वाचून जे पदार्थ उत्पन्न होतात ते अनिर्वचनीय मिथ्याच असतात. मग जागृती कशी आहे? स्वप्नाप्रमाणे अनिर्वचनीय मिथ्याच आहे. म्हणून जागृत प्रपंच मिथ्या आहे हे सिद्ध करून दिलं. जागृत प्रपंच कसा आहे? मिथ्या आहे. आता स्वप्न बी मिथ्या आणि जागृती बी. आता हे दोन्ही मिथ्या झालं का नाही? मग जागृत प्रपंच
आणि स्वप्न प्रपंच हे ज्याला मिथ्या अनुभूतीला आले, प्रतीतीला येऊ जशाला तसेच येतील, प्रतीती बदलणार नाही. पण अनुभूती जर स्वप्नाची झाली, स्वप्नाची अनुभूती स्वप्न म्हणून झाली आणि जागृतीची अनुभूती स्वप्न म्हणून झाली, म्हणजे मिथ्या दोन्ही वाटले. अनुभूती ही आंतरी असते, अनुभूती आंतरी असते, है का नाही? आणि ती अनुभूती दाखवायची नसते, भोगायची असते. अनुभूती ही भोगायची असते ना. मग मुक्ती दाखवायची का भोगायची? आणि लोक दाखवायलेत का भोगायलेत? नाही ते दाखवले, है का नाही? मग जी अनुभूती येत असते का ती भोगायची असते, ती भोगायलेली दाखवायची नसते. मग तो भोग किती सूक्ष्म घडत असेल, मुक्तीचा भोग किती सूक्ष्म आहे हे जगाला कळत का? एखादा मुक्तीचं सुख भोगायलाय, हे जगाला कळन का? का म्हणून कळत नाही? ती अनुभूतीचा विषय ना, ते का दाखवायचा विषय आहे का? आणि जे दाखवितात ते मुक्तीचा विषय आहे का? म्हणून वरी भगवा झाला नाही, त्याला मुक्तीचं सुख मिळतच नाही, त्याला अनुभूती प्राप्त झालीच नाही म्हणायचं. जो दाखवायलाय ना, जो मुक्ती दाखवायलाय, मी मुक्त आहे असा म्हणायलाय, मी मुक्त झालो असा म्हणायलाय, तो मुक्त झालाच नाही. मी मुक्त म्हणणे ब्रह्महत्या, मी ब्रह्म म्हणणे ब्रह्महत्या कोटी. म्हणजे ते म्हणायचंय का भोगायचंय, है का नाही? मग हे आपण आपणालाच इथं तो व्यवहार घडायला पाहिजे. कोठे? अंतःकरणामध्ये. आपण आपलाच मनामध्ये तो व्यवहार व्हायला पाहिजे ना, बुद्धीमध्ये तो व्यवहार व्हायला पाहिजे, है का नाही? आणि ज्यावेळेस दुसऱ्याला सांगायची असते मुक्ती, त्यावेळेस मी मुक्त म्हणून सांगायचं असतंय का मी बद्ध आहे म्हणून सांगायचं असतंय? तिथं सुद्धा मुक्ती चोरावी लागते. सांगणाराला हे कळावं लागतं की आपली मुक्ती तिथं सुद्धा उघडी पडू नये. हे सांगणारानं ध्यानात घ्यायसारखे. कारण सांगणारा मी मुक्त म्हणून जर सांगू लागला तर तिथं समोरच्यावर काय बोध पडत नाही. तिथं सुद्धा चोरूनच ठेवावं लागते मुक्ती. मुक्ती स्वतःची उघडी करू नये. आपलंच असतंय पण मांडी आड करून खावं लागतंय म्हणतात ना, तो हा प्रकार आहे. आपलंच आहे, काय झालं नाही मग आपण मुक्त झालोत ना, मग काय झालं जगाला दाखवायला? आम्ही थोडी दुसऱ्याची मुक्ती घेतली, आम्ही आमचीच घेतली. मग काय झालं ना, आम्हाला रस्त्यामध्ये मांडायला दुकान? कारण जे मुक्त चिंतन असतं का ते सुद्धा चोरूनच सांगावं लागतंय. ते चिंतन चोरून सांगावं लागतंय, तर मुक्ती किती चोरून ठेवावं लागत असेल. म्हणून ती इतकी ती मुक्ती कशी आहे, सूक्ष्म आहे. तिचं पालन करण्यासाठी ते, कारण त्याच्या इतकं महत्वाचं काय आहे का? मग महत्वाची वस्तू आपण उघडी ठेवतो का? नाही. बाहेरच्या भीतीला खिडकी असते, आणि मग दागिने हे मुद्या मंगळसूत्र हे बाहेरच्या खिडकीला अडकून ठेवल्या जमते का? नाही. लोकांना वाटतंय ना लय श्रीमंत हे घर, ठेवायचे ना मग तिथं अडकून. का म्हणून ठेवत नाही? मग तो कपाटात, त्या कपाटाच्या घराला कुलूप, कपाटाच्या घराला, आणि त्या कुलपाच्या घरात कपाट, आणि त्या कपाट्याला पुन्हा कुलूप, आणि त्या कपाट्यामध्ये असते तिजोरी, त्या तिजोरीला बी कुलूप, आणि त्या तिजोरीत असतोय डबा, आणि त्या डब्याला बी कुलूप.
आणि त्या डब्यात असतंय त्या सोनारानं दिलेलं डबको. आणि त्या डबक्यात असतंय दागिना. आणि ते दागिना बी नुसत्या डबक्यात नाही, त्याच्यात मखमली कापड असतंय. त्या डबी दिलेली त्याच्यात काय असतंय आणि त्याच्यात ठेवलेला असतोय दागिना. मग त्या तशा सडक्या दागिन्याला इतकं महत्व आहे, तर ही मुक्ती कशी आहे, ही कशी ठेवावी लागते, इतकं जपावं लागतंय तिला. दागिन्याला धोका चोरापासून आहे आणि ह्या मुक्तीला धोका कोणापासून आहे, विषयापासून आहे. इतकं जपावं लागतं तिला. म्हणून ते उघड करून दाखवी नाही, हाय म्हणून त्या विषयाला सुद्धा कळू नये आपण मुक्त आहे. ह्या हातानं खाल्लं तर ह्या हाताला कळू नये म्हणतात ना, ह्या हातानं दिलं तर ह्या हाताला कळू नये. इतकं कसं पाहिजे, हे करा चोरून पाहिजे का नाही. म्हणून इतकी सूक्ष्मता परमार्थात आली की त्याचा परमार्थ वाया जात नाही. असं कळालं की म्हणायचं आता आपलं जमलंय गडी. पण दुकान मांडून आता आम्ही दुकान मांडलंय, हे आम्ही दुकान बांधलंय, आता दुकानच आहे ना हे. पण हे दुकान कसं आहे, कसं म्हणून सांगायलो, हे काय खरं नाही. हे दुकान हे सुद्धा मिथ्याच आहे. हे वास्तविक सत्य आहे का, हे आपलं स्वरूप जितकं सत्य आहे का तितकं हे सत्य नाही. म्हणून आपल्याला जितकं महत्व आहे तितकं कशालाच महत्व नाही. आपण जितके शुद्ध आहोत तितकं बाकीचं काहीच शुद्ध नाही. मग हे सांगणं सुद्धा तितकं शुद्ध नाही. जितके तुमचे स्वरूप शुद्ध आहेत ना तितकं, आणि मग त्या तितक्या शुद्ध स्वरूपाला तुम्ही अशुद्ध स्वरूपाचं कसं काय सांगायला, असा जर एखाद्याने प्रश्न केला. कारण जीव हा विचार करून बघितलं तर ब्रह्मरूपच आहे, शुद्ध आहे. आणि मग त्या शुद्ध जीवाला तुम्ही अशुद्ध बोध कस काय द्यायलात. आम्ही त्या अशुद्ध बोध द्यायलोत ना, त्याच्या स्वरूपावर आलेलं जे अशुद्धतेचं आवरण आहे ते निवृत्त करायलो. आम्ही तुम्हाला काहीच करीनात. स्वरूपाला धक्काच लावायचा नाही, त्याच्यावर आलेलं आवरण फक्त काढायचं. आणि ते आवरण गेलं की आपण कोण आहोत हे कळत आहे. आणि तितकाच परमार्थ आहे. आपण कोण आहेत हे कळालं की झालं. मग शेवटी म्हणाले गुरुजी, या रीतीने देशकाल सामुग्री वाचून जागृत प्रपंचाची अनिर्वचनीय उत्पत्ती आहे. जागृत प्रपंचाची कशी, मग अनिर्वचनीय उत्पत्ती आहे. म्हणून जागृत प्रपंच मिथ्या आहे असं आम्ही सांगतो. आणि हे कसं आहे, घेण्यासारखं आहे ना, अशी वृत्ती करण्यासारखं आहे ना हे ज्ञान. वेळ झालाय. आणखी शिष्याला शंका होतेच, काय होते ते उद्या पाहू. आता कुंडली वरदे हरी